ओम गणेशाय नमः. नवनाथ कथासार अध्याय 4. देवीच्या भैरवाची व दासीची फजिती. देवीचे दर्शन. मच्छिंद्रनाथाने सेतुबंध रामेश्वरास मारुतीशी सखत्व केल्यानंतर तो हिंगळा देवीच्या दर्शनात जावयास निघाला. ती ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती होय. जेव्हा मच्छिंद्रनाथ देवीच्या प्रचंड दरवाजापाशी पोचला तेव्हा दरवाजावर महाप्रबळ अष्टभैरव उभे होते. त्यांनी मच्छिंद्रनाथास पाहताच ओळखले व साबरी मंत्राने नागपत्र अश्वत्थाच्या झाडाखाली नाथाने सर्व देव अनुकूल करून त्यांच्यापासून वरदाने मागून घेतली आहेत. तो ह्याचा कार्यभाग कितपत सिद्धीस गेला याची प्रचिती पाहण्याचे त्यांच्या मनात आले. म्हणून ते भैरव आपली रूपे पालटून संन्यासी बनले आणि दाराशी उभे राहिल्यावर तुम्ही कुठे जात आहात मच्छिंद्रनाथास ते विचारू लागले. तेव्हा त्यांनी सांगितले की देवीचे दर्शन घ्यायचे आहे, माझ्या मनात आहे, म्हणून मी आज जात आहे. असे सांगून मच्छिंद्राने त्यास सांगितले की तुम्ही संन्यासी आहात, तुमची मर्जी, आज जायची आहे की काय. त्यावर ते म्हणाले, आम्ही येथले द्वारपाळ आहो. येथे द्वाराशी उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनास येतात त्यांच्या पापपुण्याची चौकशी करून मग जो पुण्यवान व मनापासून दर्शनाची इच्छा करणारा असेल त्यास आम्ही आज जाऊ देतो. यास तो तुझ्या पापपुण्याचा आम्हा झाडा देऊन मग तो आज जावे. कोणी विषयाविलासाचे दुष्कृत्य जर लपून ठेवले तर आत प्रवेश करतेवेळी तो मध्येच दारात अडकतो. त्यावेळेस दार अतिशय अरुंद होते. मग खोटे बोलून अडकला आहे असे पाहताच आम्ही त्यास मागे ओढून शिक्षा करतो. याकरिता तुमच्या हातून जी जी कर्मे झाली असतील ती सर्व सांगून येथे झडती द्यावी व मग दर्शनात जावे. अष्टभैरवांचे असे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी पापपुण्य काही एक जाणत नाही. मजकडून आजपर्यंत जी जी कर्मे घडली ती सारी ईश्वरा प्रित्यर्थ केली आहेत. तशात आम्ही पापपुण्यापासून अलिप्त आहोत. हे भाषण ऐकून संन्यासरूपी अष्टभैरव चकित झाले व म्हणाले, जन्मास आल्यानंतर तू केलेली कामे छपून ठेवलीस तर येथे तुझा निभाव लागायचा नाही. मार खाऊन परत जावे लागेल. ह्याकरिता काही वाईट असेल ते सांगून आज जावे, म्हणजे अंबाबाई कृपा करेल व तुला दर्शन देईल. अशा प्रकारचा बराच संवाद होऊन शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाला की प्राण्यांना शासन करण्याकरता मी अवतार घेतला आहे. मज पुढे तुम्हा मशकाचा प्रताप अद्भुत आहे असे माझ्याने म्हणवेल तरी कसे. हे ऐकून अष्टभैरवास राग आला व ते त्रिशूळ, फरस, गांडीव, तरवारी, अंकुश, बर्ची, गदा, भाले, कुऱ्हाडी अशा त्रिव्य शस्त्रे घेऊन युद्ध करण्यास सिद्ध झाले. मच्छिंद्रनाथाने जय जय श्री दत्तगुरू महाराज म्हणत भस्म घेतले आणि मंत्रून म्हटले की मित्रा वरुणी देवा, माझ्या कार्यासाठी तयार राहा. अग्निनी, वरुणी, अग्नी, वायू, इंद्रादी देव, गण, गंधर्व सर्वांनी कार्यामध्ये सहाय्य करण्यासाठी तयार आहे. तुम्हा सर्वांना मी नमस्कार करीतो. अशा रीतीने सर्वांना युद्धाचे आमंत्रण करून मंतरलेले भस्म दाही दिशास फेकले. नंतर वज्र पंजर प्रयोग म्हणून विभूती अंगास लाविल्यानंतर त्याचे शरीर वज्राहून कठीण झाले. मच्छिंद्रनाथाने भैरवास सांगितले की तुम्ही आता आळस करून विलंब करू नका, युद्ध करण्यास तयार व्हा. न कराल तर तुम्ही मातापित्यांची शपथ आहे. ते ऐकून अष्टभैरवाने रागाने त्रिव्य शस्त्रे सोडली, परंतु मच्छिंद्रनाथाने त्यात जुमानले नाही. ती त्याच गवताच्या काड्याप्रमाणे वाटली, परंतु त्या योगाने तिन्ही लोकात थरकाप होऊन गेला. वासवशक्ती सोडवण्यात आली. तिच्या आवाजाने ब्रह्मांड दणाणून गेले. तो अंबेने ऐकताच शोध करण्यासाठी आपल्या लावण्याखानी दासी पाठवल्या. त्यांनी हा प्रणय पाहिल्यानंतर दुसऱ्या असंख्य दासी मदतीस आणून शस्त्रासाच्या मजबूत मारा चालू केला. परंतु मच्छिंद्रनाथाने तर सर्वाचे निवारण केले आणि भुलवणारे मोहिनी अस्त्र कामशरामध्ये योजून प्रेरितांचं त्या अस्त्राने दासींच्या देहात गुप्त संचार करून पिशाच्य समान सर्वांना भ्रमविले. याप्रमाणे चमत्काराचा चालला असता विद्यागौरव अस्त्रांच्या योगाने सर्वांना त्यांची वस्त्रे आकाशात उडवून दिली. नंतर माया अस्त्राच्या योगाने मच्छिंद्राने हजारो पुरुष त्या स्त्रियांपुढे निर्माण केले आणि स्मरण अस्त्रांच्या योगाने त्या सर्व स्त्रिया शुद्धीवर आणले. अशा स्थितीमध्ये त्या पळत असता भैरवकंठी प्राण धरून अत्यवस्थ पडलेले त्यांनी पाहिले. मग त्या पळून भगवतीजवळ गेल्या. त्यांची अवस्था पाहून अंबेला आश्चर्य वाटले. तिने काय प्रकार घडला म्हणून विचारले. दासी म्हणाल्या, सुकुरू सरळ म्हणून ही दशा प्राप्त झाली. एक जोगी आला आहे. अशा रीतीने ते आमची दुर्दशा करून टाकली. त्यानेच भैरवांचा प्राण कासावीस केला. आता तुम्ही आपला गाशा गुंडाळून ते कोणीकडे तरी पसरवा, नाही तर तुम्हावर हाच प्रसंग येऊन गुजरेल असे आम्हास दिसते. अशा प्रकारे त्या दासी कावऱ्या बावऱ्या होऊन भगवतीस सांगू लागल्या. त्या भिवून गेल्यामुळे थरथरा कापत होत्या व त्यांच्या डोळ्यापुढे तो जोगी दिसत असल्यामुळे भयाने आला होता असा शब्द त्या करत होत्या. हा सर्व प्रकार भवानीने ऐकून घेतल्यानंतर तिला आश्चर्य वाटले. मग तो कोण आहे ती अंतर्दृष्टीने पाहू लागली. तेव्हा मच्छिंद्रनाथ या नावाने कविनारायणाने अवतार घेतला असल्याचे तिच्या लक्षात आले. नंतर तिने सर्वांस वस्त्रे दिली आणि त्यासह अंबा
मच्छिंद्रनाथाजवळ गेली आणि अतिप्रेमाने त्यास हृदय धरले. तेव्हा तो जगन्मातेच्या पाया पडला. आंबेने त्यास मांडीवर बसवले व प्रताप करून दाखविल्यावर तिने त्याची तारीफ केली. शेवटी तिने त्यास भैरवांना सावध करावयास सांगितल्याबरोबर त्याने वात आकर्षण अस्त्र काढून घेतले. भैरव सावध होऊन पाहू लागले. तो आंबा मच्छिंद्रनाथास मांडीवर घेऊन बसली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी देखील मच्छिंद्रनाथाची तारीफ करून त्याला शाबासकी दिली व नाग अश्वत्थाखाली संपूर्ण दैवते प्रसन्न होऊन त्यास आशीर्वाद दिला. ते ऐकून माझ्या मनात तुझा पराक्रम पाहावा असे झाले आहे, म्हणून आंबेने नाथास सांगितले. त्यावेळेस तू सांगशील तसे मी तुला करून दाखवितो असे नाथाने म्हटल्यावर तिने पर्वत आकाशात उडवून पुन्हा जागच्या जागी आणून ठेवायला सांगितले. ते ऐकून त्याने वातास्त्र योजून व मंत्र म्हणून भस्म पर्वतावर फेकले. तेव्हा पर्वत आकाशात भ्रमण करू लागला. मग तिने त्याची पाठ थोपडून आणि पर्वत उतरावयास सांगितले. तेव्हा त्याने वायुअस्त्र काढून घेऊन पर्वत जागच्या जागी आणून ठेवला. ते पाहून आंबे संतोष वाटला. मग नाथास घेऊन आंबा आपल्या स्थानास गेली. नाथ तेथे त्रिराळ राहिले. जाते समय आंबेने प्रसन्न होऊन त्यास सुप्रास आणि भिन्नास्त्र अशी 2 अस्त्रे प्रसादाखल दिली. त्याचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथास आंबेने नमस्कार करून निघाला. अशा तऱ्हेने अध्याय 4 समाप्त.